टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भटक्यांची पंढरी म्हणून मढी येथील कानिफनाथ देवस्थानची ओळख आहे। तर होळीनिमित्त ह्या ठिकाणी यात्रा भरते आणि मात्र ह्या वेळेला या यात्रेमध्ये मुस्लिम धर्मियांचे जे व्यापारी आहेत त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे आणि एक ठराव जो आहे तो ग्रामपंचायतीने मंजूर केलेला आहे। या संदर्भात काही व्यापारी आहेत, काही ग्रामस्थ आहेत आणि काही ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर काय सांगाल, जो बंदी घालण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? बंदी घालायचा विषयच नाहीये त्याच्यामध्ये, कारण हा जो ठराव आहे ना, हा मुस्लिमाच्या विरोधात घेतलेलाच नव्हता। हा विषय फक्त घरकुलाचा होता। घरकुलाचा विषय होता। घरकुलाचा विषय झाल्यानंतर त्यांनी ते जोडून दिले आहे। बाहेरच्या लोकांनी येऊन पत्र दिले तर हे आमच्या गावामध्ये ढवळाढवळ करायची जे कामं करतात। आमचं सदर गावकऱ्याचा ग्रामस्थाचा हा विषय आहे का आम्ही एकोप्याने राहतो। सध्या यात्रा भरती इथून मागच्या 700 वर्षापासून जी यात्रा भरती हे सगळे गोविंदांनी नांदते, सर्व जाती धर्म। आणि याच्यामुळे आहे ना, हे जे कृत्य करण्याचे काम ज्यांनी केलेले आहेत यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि ग्रामसेवक हा निलंबित व्हावा, ही आमची गावकऱ्याची मागणी। ग्रामपंचायतीचे सदस्य देखील आहेत, तर काय सांगाल, हा ठराव झालेला आहे त्याला तुम्ही तिथं होतात का आणि नेमका काय निर्णय आहे? नाही, हा ठराव झाला त्यावेळेस मी तिथं नव्हतो, पण ही मीटिंग एक अमित शाह भाई पुणे येथे येणार होते। घरकुलाचा 15 कोटी जनतेला निधी पहिला हप्ता वाटप होता। ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती। यासाठी सर्व समाज बांधवांना ज्यांना ज्यांना घरकुलं भेटले असतील असे सर्व, मग त्यात हिंदू मुस्लिम कोण असतील ते सगळे होते। आणि ते तिथं जमा झाल्यानंतर त्यांच्या ग्रामसभेचा नियम असतो, जे ग्रामसभेला आले त्यांच्या सह्या घेणं। त्यांच्या सह्या घेतल्या आणि ज्यावेळेस तो कार्यक्रम पार पडला तर जवळजवळ 99% सगळेच लोक निघून गेले। ते लोक निघून गेल्यानंतर सरपंच आणि ग्रामसेवकाने पाठीमागं काहीतरी नवीन स्टेटमेंट केलं व्हिडिओ मोबाईलवरती काढलेलं असेल, कोणी एखादा चॅनलवाला बोलावलं असेल, काही माहिती नाही त्याबद्दल। पण ते स्टेटमेंट आम्हाला जेव्हा पाहायला भेटलं तर त्यावेळेस त्यांनी असा ठराव पारित केला का मुसलमानाच्या दुकानांना बंदी। पण वस्तुस्थिती अशी आहे की माझं वय आता 35 आहे। या 30 वर्षात तरी मला असं दिसलं नाही की मढीमध्ये हिंदू मुस्लिम असा काही वाद उभा राहिला, किंवा जे व्यावसायिक येतात हे रेवड्याचा व्यवसाय करतात आणि मढीचा रेवडी हा मुख्य प्रसाद आहे आणि याचा व्यवसाय ते लोक करतात। त्यांनी कुठला अवैध धंदा केलेला तर आम्हाला दिसला नाही, आणि जे कोण अवैध धंदा करीत असतील त्यांना आम्ही पहिल्यापासून विरोध पण केलेला आहे, आजही पुढे भविष्यात विरोध करू। मी स्वतः SP ओला साहेबांना मागच्या वेळेस फोन करून या 3 चक्रीवाल्याला धंदा बंद करायला लावण्यास मी भाग पाडलेला आहे। त्यामुळं कुठलाही समाज असा 2 नंबर धंदा करतोय म्हणून हाच समाज आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही। आणि जो असा 2 नंबर धंदा करतो तो एका विशिष्ट जातीचा नसतो, त्याचा उद्देश फक्त लोकांना लुबाडून पैसे कमवणे इतका असतो। आणि आमच्या यात्रेची एक परंपरा आहे की ज्यावेळेस प्रत्येक समाजाला तुम्ही कधीपासून व्यापार करतात? आणि जसं करतो तसं किराणा दुकान आहे माझी आणि रेवड्या प्रसादाचा व्यवसाय करतो आणि हॉटेल बी आमच्या बंधूंची। कधीपासून म्हणजे मला आठवत नाही तेव्हापासून करतो, म्हणजे लहानपणापासून। या आधी कधी पूर्वी झालं का? कधी झालं नाही असं, कधी इथून मागे सगळं एकोप्याने हे चालायचं, धंदे चालायचे। अजून असं कधी घडलं नाही कधी। पण जो आक्षेप जो आहे तो ठरावावरती घेण्यात आलेला आहे की त्या ठिकाणी पवित्रता राखली जात नाही आणि त्या ठिकाणी जे 2 नंबर धंदे जे आहेत तर ते या ठिकाणी केले जातात। वास्तविक पाहता हा जो आक्षेप आहे पवित्र राखले जात नाही हा चुकीचा आहे। त्या ठिकाणी संपूर्ण चुकीचा आहे। त्या ठिकाणी शेकडो वर्षापासून ही यात्रा भरली जाते सगळ्यात अगोदर, आणि सगळे समाज घटक अत्यंत आस्थेने त्या ठिकाणी येतात। मुस्लिम समाज त्या ठिकाणी उपवास ठेवतो यात्रा आहे म्हणून। दुसरा महत्वाचा मुद्दा की हे जे अवैध व्यवसाय त्यांच्या विरोधात आम्ही सगळे आहोत। आमची मागणी आहे की अवैध व्यवसाय होऊ देऊ नये, पोलीस प्रमुखांनी त्यावर तातडीने कारवाई करावी। अवैध व्यवसाय त्याच्या विरोधात आम्ही आहोत, परंतु अवैध व्यवसायाच्या नावाखाली कोणत्याही एका समाज घटकाला टार्गेट करणे हे अत्यंत चुकीचे आहे। ही परंपरा चुकीची आहे। या परंपरेच्या विरोधात आम्ही आवाज लढवत आहोत आणि लढवणार आहोत। तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे? आम्हाला हे जे बेकायदेशीर जे ठराव घेण्यात आलेला आहे ह्याचा मढीचा,
हे आम्हाला 22 तारखेला कळलं की 22 तारखेला झाला. त्यानंतर पत्रात जे बातम्या लागल्या 23 तारखेला. त्याच्यानंतर आम्हाला सगळ्याला कळलं का हे खरंच यांनी ठराव घेतलाय म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही गट शिक्षा विकास आहे आपलं BDO साहेबाला आम्ही पत्र दिलं काल. पत्र व्यवहार केला त्यांना का ह्याची सर्व चौकशी करण्यात यावी का हे कोणत्या आधारे यांनी कोणत्या कायदेशीर केलं. कारण घटनेत अशी कुठलीही दिलेलं नाही, घटनेला आम्हाला अधिकार दिलेला आहे का ह्यांनी परस्पर केलेलं आहे. यांच्यावर सक्त कारवाई होण्याबाबत एवढीच विनंती आहे. तर निश्चितच आपण बघितलं की या ठिकाणी आता हे सगळे व्यापारी जे आहेत आता त्यांनी आता कुठंतरी या संदर्भात या ठरावावरती कारवाई व्हावी. जे संबंधित अधिकारी असतील किंवा जे सगळे सरपंच असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि आता कुठंतरी हे व्यापारी जे आहेत ते आंदोलनाचे पवित्र्यात देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, पाथर्डी, मढी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.